नमस्कार. तर आपण बघतोय मन धागा धागा जोडते नवाचा आजचा एपिसोड. आजच्या एपिसोडमध्ये बरंच काही दाखवलं आहे त्यांनी. एपिसोडची सुरुवातच केली आहे आनंदी म्हणजेच कल्याणी आणि सार्थकच्या भेटीने. तिचा रुमाल पडलेला असतो तेव्हा सार्थक फोनवरून बोलत असताना दोघं जात असतात आणि रुमाल पडतो म्हणून सार्थक तिला हाक मारतो की तुमचा रुमाल पडला आहे. त्याला माहिती नसतं ती कल्याणी आहे किंवा आनंदी आहे असं. आणि ती इथे आता ह्याच्यासमोर कसं जायचं, अनपेक्षितरित्या यांची भेट झालेली आहे. तर इथे ती तोंडावर रुमाल वगैरे बांधते आणि त्याच्या हातातून इथे रुमाल घेते. रुमाल घेत असताना 2 सेकंद इथे सार्थकला भास झाल्यासारखं झालं की त्याला जाणवतंय ही कल्याणीच आहे किंवा ही आनंदी आहे असं त्याला इथे जाणवतंय. तो तिच्याकडे निरखून बघत असतो ही आनंदीचं आहे का, पण ती तेवढ्यात रुमाल घेते आणि निघून जाते. आणि इकडे सुखदा सार्थकला फोनवर हाक मारत असते त्यामुळे तो फोनवर तिच्याशी बोलायला बिझी होतो. सुखदा जी काही आहे ती फारच एक्सायटेड दाखवली आहे त्यांच्या भेटीसाठी आणि ती सारखी त्याला आठवण करून देते की आज ताई येणार आहे आणि तू भेटायचं आहेस, आपण कॅफे गंगामध्ये जाणार आहोत वगैरे वगैरे. ती इथे सारखं त्याला फोनवर सांगते की आपण जाणार आहोत, तू विसरू नकोस वगैरे इथे ती सांगते त्याला. आणि इकडे कल्याणी जी काही आहे ती निघून चालली आहे. जाताना ती रुमाल बघते आणि तिलासुद्धा तो प्रसंग पुन्हा पुन्हा आठवतोय की जेव्हा सार्थक तिच्या समोर आला होता. 6 वर्षांनी दोघं एकमेकांना भेटत होते पण इमोशन्स ती कंट्रोल करते आणि तिथे म्हणते की तू कल्याणी आहेस, तू आनंदी नाही आहेस आणि तू आनंदीसारखी दुबळी नाही आहेस. कल्याणी ठाम आहेस तशी तू ठाम आहेस, आनंदीसारखी दुबळी नाही आहेस. तुला भावनांवर कंट्रोल ठेवता येतो कल्याणी म्हणून आणि तू कल्याणी म्हणूनच राहणार आहेस असं वगैरे ती इथे स्वतःला समजावत असते, स्वतःशी बोलत असते. पण कुठेतरी इथे तिला वाईट पण वाटत असतं. आणि इकडे सार्थक गाडीत बसून चालला आहे. परत सुखदा त्याला फोन करते आणि तो इथे परत हरवलेला आहे कारण तो चेहरा बघून त्याला आनंदीची आठवण येते की ही आनंदी आहे असं त्याला वाटतंय, पण तो इथे त्या विचारातच दाखवला आहे नुसता. आणि मग प्रेक्षकांनो परत सुखदाचा त्याला फोन येतो, असं काय तू मगाशी बोलता बोलता गायब झालास. आणि मग तो असा अर्धवट काहीतरी रुमाल वगैरे असं बोलतो. मग सुखदा म्हणते तू सारखं काही अर्धवट वगैरे बोलतोस आणि कुठल्या जगात हरवत असतोस. तर काही नाही, आपण संध्याकाळी जाणार आहोत, कॅफे गंगाला जाणार आहोत, लक्षात आहे ना तुझ्या. तर हो ग लक्षात आहे म्हणून सांगतो मी येतो. तर इथे सुखदा आपण म्हणते की मी खूप एक्सायटेड आहे. आणि मग ती कल्याणीला फोन लावते आणि म्हणते कल्याणी ते तू ये कॅफे गंगा काहीतरी 5 वाजता वगैरे भेटायचं आहे आणि तुला मी लोकेशन वगैरे पाठवते. तोपर्यंत कल्याणी बोलता बोलता म्हणून जाते की मला माहिती आहे कुठे आहे ते, मी येते. आणि मग नंतर ती आपलं सावरून घेते की नेमकं तिनं काय बोललं इथे वगैरे. आणि ती म्हणते की मी खूपच एक्सायटेड आहे, तुला खडूसला भेटवायचं आहे वगैरे. आणि खूप इथे ती जामच एक्सायटेड दाखवली आहे. सारखं फोन करून सांगत असते की असं होतं ना आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर भेटवायचं असेल आणि ती आपल्या दोन्ही व्यक्ती जर आपल्या जवळच्या असतील तर एक्साइटमेंट खूपच इथे वाढून जाते. तर इथे आता आनंदी म्हणजेच कल्याणी म्हणते की संध्याकाळपर्यंत मी जाईन तिथे. आणि इथे आता ती म्हणते की सार्थक सर आणायचे भेटलेले आहेत, आता आई बाबांनाच म्हणजेच अण्णा आणि माईला भेटायचं आहे. तर इकडे सुधाला गोळी देतोय आदर्श आणि सांगतोय की बाई तू सकाळची गोळी घे, दुपारी अशी उशीर करून घेऊ नकोस. तोपर्यंत आकांक्षा येते आणि एक छान असा धबधबा दाखवते किंवा व्हिडिओ दाखवते धबधब्याचा आणि आपण इथे जाऊया वगैरे असं त्यांचा प्लॅन सुरू असतो. तेवढ्यात सुखदा खाली येते आणि म्हणते काय प्लॅन चाललाय मला सोडून, तर आपण लॉंग ड्राईव्हला जायचं आहे असा आदर्श इथे तिला सांगतो. तर ती म्हणते की नाही आज नको, आज मला वेळ नाही आहे. ॲक्च्युली मी आणि सार्थक ना एके ठिकाणी म्हणजेच कॉफी शॉपमध्ये भेटणार आहोत. तर इथे या सगळ्यांना वाटतं की ही दोघंच भेटणार आहेत आणि इथे ते सगळे हिला सार्थक सुखदाला चिडवायला चालू करतात. तर सुखदा म्हणते की तुम्हाला मला चिडवून आनंद वाटतोय ना तर चिडवा, पण तुम्ही म्हणताय तसं काही नाही आहे. माझ्या एका मैत्रिणीला सार्थकला भेटवायला जायचं किंवा भेट घालून द्यायची, तर मग इथे त्याच्यावरनं परत चिडवाचिडवी होते चालू की का आपण एखाद्या व्यक्तीची भेट घालून देतो किंवा कशासाठी. तर मी म्हणतोय तसंच आहे ना वगैरे असं इथे सगळेजण चिडवाचिडवी करत असतात. हॅपी मूड दाखवला इथे. आणि मग नंतर आदर्श आणि सुधा काकू म्हणजे सुधा बोलत असतात. तेवढ्यात ती म्हणते की तुला काय वाटतंय, तर इथे आदर्श म्हणतो की तुला जे वाटतंय तेच मला वाटतंय असं म्हणून इथे दोघांची चेष्टा मस्करी चालू आहे. आणि आकांक्षा सुखदाच्या मागे जाते, तिला चिडवत असते. असं छान एक हसतखेळतं वातावरण इथे दाखवलं आहे. आणि कदाचित इमोशन्सची स्टार्टिंग ह्या दोघांनीच कुठेतरी पेरणी करून दिल्यासारखं इथे आपल्याला दाखवलेलं आहे. आणि
शेवटी बघा प्रेक्षकांनो, आनंदी जी काही आहे ती आपल्या घराच्या दारात जाऊन उभी राहिली आहे आणि आडून ती सगळ्यांना बघते. इथे अण्णा बसलेत, आई कपडे वाळत टाकते आणि ती विचार करते की मी निघून गेले तेव्हा जसंच वातावरण होतं तसंच आजही इथे आहे, काहीच बदल झालेला नाही आहे या 6 वर्षात. सगळे जैसे ते आहेत. कदाचित मला इथे सांगावं वाटेल की बदल म्हणजे खूपच वाईट परिस्थिती झालेली आहे तू निघून गेल्यानंतर. त्यामुळे तू प्लीज लवकरात लवकर अण्णामाईंना तरी भेट आणि त्या मनोजला तरी भेट, असं मला इथे खरंच खूप सांगावंसं वाटतं आहे. कारण खूप वाईट अवस्था आहे त्यांची. सार्थकपेक्षा यांची अवस्था वाईट आहे. कदाचित त्या दोघांच्या अवस्थेचं आपण कंपॅरिझन नाही करू शकणार, पण ह्यांची अवस्था खूपच वाईट आहे असं मला वाटतं. तरी ते लीना म्हणते की आज मनोजला काय झालं, यांना काय झालं, सारखं आनंदी येणार आहे असा जप का करताय ते, यांना कुठे भेटली नसेल ना ती. तर अण्णा म्हणतात की नाही 6 वर्षात ती एवढी समोर पण नाही आली आणि ती जर समोर आली असेल तर ती अशी लांब राहणार नाही, ती धावत येऊन आपल्याला मिठी वगैरे मारेल, रडेल आणि असं सगळं इथे बोलणं चालू आहे. कारण मनोज गेला इथे क्रिकेट खेळायला, त्यामुळं शेवटी ते म्हणतात की तिची आता आठवण काढायची नाही कारण त्या व्यक्तीला जास्त त्रास होतो वगैरे असं इथे बोललेलं दाखवलं आहे. आणि एक वेगळंच असं इमोशन इथे तयार झालं आहे. खूप मिस करतायत त्या आनंदीला, पण तिच्या लक्षातच येत नाही आहे. हे कधी लक्षात येईल देव जाणे. आणि 6 वर्षानंतर आज ती पहिल्यांदा त्यांना बघतीये. नेमकं काय होईल पुढे आणि का आणलं गेलं आहे 6 वर्षानंतर, हा एक महत्त्वाचा प्रश्न मला पडला आहे. तुम्हाला पडला आहे का प्रेक्षकांनो हा प्रश्न? तो नक्की मला याचं उत्तर कमेंटमध्ये द्या. किंवा तुम्हाला सुद्धा असं का वाटते की 6 वर्षानंतर तिला का आणलं असेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे या सगळ्यांना आनंदी असं बघून ती स्वतःसुद्धा इमोशनल झालेली आहे आणि अशाच काहीतरी त्यांच्या गप्पा होतात, आनंदीविषयी बोलतात, आठवण काढायची नाही तिची परत असं ठरवतात आणि मग सगळे घरात निघून जातात. आणि आनंदीसुद्धा इकडे परत बाजारात येते, म्हणजेच कल्याणी इकडे परत बाजारात येते. तर सार्थक जो काही आहे तो गाडी चालवत निघाला आणि आता त्याला डिस्टर्ब करायला फोन केला आहे आपल्या आदर्शने आणि तो त्याला लेक्चर देतोय की तुम्ही डेटवर जाणार आहात वगैरे वगैरे. तर इथे तो उगाच त्याला पकवत आहे की तुम्ही डेटवर जाणार आहेस, तू कसा वाग, कुठल्या कसं आणि कुणाला भेटवायला जाते ती, तर का भेटवतात व्यक्तीला, तर हे तू जाणून घे, समजून घे. तू जेंटलमन आहेसच पण तू असा वेगळाच काहीतरी वियर्ड रिॲक्ट करू नकोस असं वगैरे तो इथे आदर्श सांगतोय सार्थकला. हा जरासा चोमडेपणा वाटला मला, कारण यांची डेट अशी ॲज युजल नाही आहे. चुकून सार्थक यांचं बोलणं ऐकून काहीतरी वेगळाच रिॲक्ट व्हायचं असं मला वाटतं. त्यामुळे हे असं एवढं त्याची चेष्टा करायला नको होती आजच्या भागात. पण बघू पुढे काय होतं ते. अर्थात त्यांचं नातं जे काही आहे ते हस्तखेळता आता सुखदामुळे झालेलं आहे, त्यामुळे चिडवाचिडवी करणं साहजिक आहे. पण बघू या चिडवाचिडवीचा उपयोग चांगला व्हावा असं मला वाटतं. म्हणजे काहीतरी बिनसू नाही आहे सार्थकचं किंवा तो जाऊच नाही आहे असं काहीतरी दाखवतील, तर तसं काहीतरी व्हायला नको. त्यांची भेट होऊ दे एवढंच मला इथे म्हणायचं आहे. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, आनंदी म्हणजेच कल्याणी जी काही आहे ती बाजारातून चाललेली आणि तिच्या समोर आलेली आहे शकू. इथे शकू तिला कल्याणी आनंदी म्हणून हाक मारते, तर कल्याणी म्हणते की नाही मी कल्याणी आहे, आनंदी नाही आहे. तर शकू मात्र तिला धारेवरच धरते. 6 वर्षात झाली तू आज इथे येतेस आणि असा एक दिवस नाही आहे की तुझी आठवण निघाली असेल, तू ज्यासोबत आम्ही घालवलेले दिवस आठवले असेल किंवा ऑफिसमधनं तू निघून गेल्यानंतर वातावरण बदललं आहे, सार्थक सर कोरमडून पडलेत, अण्णामाईंची अवस्था काय झाली आहे, तू अशी निघून का गेलीस, तुझ्याबरोबरचा कटिंग चहा वगैरे आठवतोय तरीसुद्धा ही इथे अशी इमोशन्स दिसत आहेत चेहऱ्यावर, पण ती खूप लपवायचा प्रयत्न करते इथे कल्याणी. कुठेतरी ती इथे कमी पडते की तिच्या इमोशन्स ती काबू ठेवू शकत नाही आहे. आणि साहजिक आहे ना, 6 वर्षानंतर समोर आली आणि ती एकदम अशी झापायलाच चालू करते तिला. त्यामुळे आपल्याला असं म्हणजे तिला पण असं ऑड वाटतं आहे, मिठी वगैरे मारते ती, त्यामुळं असं एकदम तिलासुद्धा असं इमोशन्स भरून आलेले आहेत आनंदीच्या म्हणजेच कल्याणीच्या. आणि सगळ्यात शेवटी मात्र प्रेक्षकांनो इथे कितीही ती लपवायचा प्रयत्न करत असली तरी शकू मात्र तिला काय सोडत नाही आणि तिच्याकडून खरं काय आहे ते वधवून घेतेच. आणि शेवटी जाता जाता ती फक्त एवढंच म्हणते की तुला शपथ आहे माझी आणि तू जाऊ नकोस वगैरे असं सांगितल्यानंतर प्रेक्षकांनो इथे ती थांबलेली आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आनंदी म्हणजेच कल्याणी म्हणजेच आनंदी तिला सांगते की मी निघून का गेले किंवा काय असेल आणि ती सार्थक सरांना फोन लावायला धडपडते. नेमकं काय होईल, शकू सांगू शकेल का सार्थक सरांना की आनंदी जिवंत आहे आणि ती इथे नाशिकमध्ये येऊन गेले आणि अण्णामाईंनासुद्धा समजेल का आनंदी आलेली आहे परत. काय होईल पुढे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, सिरियल नक्की बघत राहा. कारण आता आनंदी एकतर आलेली आहे, सुखदा आणि सार्थक
आणि आनंदी हे त्रिकोण बघायला मिळणार प्रेमाचा, का नवीन काहीतरी घडणार, का काय होणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता ताणून धरा तुमची आणि अर्थातच तुम्ही सिरियल बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे सुखदाला मात्र जाम टेन्शन आलं आहे. कल्याणी ताईला सार्थक आवडलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ती पुढे जाणार नाही असं दिसतंय काहीतरी आपल्याला. आणि सार्थक सगळ्यांना आवडण्यासारखाच आहे असं वगैरे इथे तिचं बोलणं चालू आहे. शकू आणि आनंदी शेवटी बोललेले आहेत एकमेकांशी. आनंदीनं मान्य केले की ती आनंदीच आहे असं. बघू पुढे काय होते ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, सिरियल बघत राहा, कमेंट करत राहा. भेटूया उद्या. बघूया या सगळ्यांची भेट होते का, सार्थकला कळते का की आनंदी आहे आलेली, आणि सुखदाला कळते का कल्याणी म्हणजेच आनंदी आहे. ते काय होईल ते जाणून घेऊया.